रामकृष्ण मित्रांनो, आज सकाळीच माऊलींची पालखी 6 वाजताच वेळापूरवरून भंडीशेगावच्या दिशेला निघालेली आहे. विशेष म्हणजे आज माऊलींच्या पालखीचा दिवस 15वा. आज सकाळी सकाळी ठाकरबुवाची समाधी या ठिकाणी माऊलींचे गोल तिसरे असणार आहे आणि दुपारचा भोजन व विसावा हा तोंडले बोंडल्याच्या ठिकाणी असणार आहे. ज्यावेळेस संत सोपानदेव यांची माऊलींची भेट होणार आणि ही वाडी कुरोली या ठिकाणी होणार आहे. हा विशेष सोहळा अनुभवण्यासाठी मित्रांनो आपण बघू शकता खूप सुंदर पद्धतीचा आजचा सोहळा होतोय. माऊलींचं या ठिकाणी आश्वाय आलंय, प्रत्येक जण दर्शनासाठी सज्ज आहे. आणि विशेष म्हणजे माऊली आज भंडीशेगावच्या दिशेला निघाले ते आणि आजचा मुक्कामही भंडीशेगावला असणार आहे. माऊलींचा शीतळबंधनचा या ठिकाणी आश्वाय येतोय, आपण बघू शकता खूप सुंदर पद्धतीचा आज रिंगण सोहळा या ठिकाणी होणार आहे. विशेष म्हणजे ठाकरबुवाची समाधी या ठिकाणचा हा सुंदर सकाळ सकाळचा अनुभव आपण या ठिकाणी आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहेत. आपण बघू शकता खूप सुंदर पद्धतीचा हा सोहळा होण्यासाठी प्रत्येक भाविक भक्त या ठिकाणी दर्शन घेताना दिसतात. खूप सुंदर याची देही याची डोळा हा सुख सोहळा अनुभवण्यासाठी आपण या ठिकाणी ठाकरबुवाची समाधी या ठिकाणी चाललेलो आहोत आणि अश्वही सज्ज आहेत. मित्रांनो, वारी ही फक्त सोहळा नसतो, तर तो एक आपली संस्कृतीला पुढे जाणार पिढी जात वारसा असतो आणि तो आपल्या छोट्या छोट्या लहान लेकरांना सुद्धा आपण याच्यामध्ये का आणतो, कारण ही थोडीशी समज, ही थोडीशी परंपरा आपली त्यांनाही समजायला पाहिजे. आणि किती सुंदर हा सोहळा असतो मित्रांनो. माऊलींची पालखी पण आता या ठिकाणी निघाली, आपण बघू शकता भंडीशेगावच्या दिशेला माऊली या ठिकाणी प्रस्थान करताना दिसतात. आणि विशेष म्हणजे आज सोपानदेव यांची बंधुभेट माऊली करणार आहेत. दुपारच्या नंतर तो सोहळा आज आपल्याला अनुभवायला भेटणार आहे. आज सकाळ सकाळीच रिंगण सोहळ्याचा आपण आनंद ठाकरबुवाची समाधी या ठिकाणी घेणार आहे. प्रत्येक माऊली भक्त या ठिकाणी स्वागत करताना दिसतात की खूप सुंदर पद्धतीचा हा सोहळा आज या ठिकाणी आपण अनुभवणार आहोत. माऊलींची पालखी हळूहळू ठाकरबुवाची समाधी दिशेला सरसावून दिसते आणि थोड्या वेळातच माऊलींचा सुंदर असा तिसरा गोल रिंगण सोहळा पार पडणार आहे. आपण बघू शकता खूप सुंदर पद्धतीने वारकरी या ठिकाणी या सोहळ्यासाठी सहभागी होताना दिसतात आणि हरिनामाच्या गजराच्या तालावरती माऊली हळूहळू पंढरीच्या दिशेला वाट करत पुढे पुढे निघाले ते. कारण हा सुख सोहळा मित्रांनो आयुष्यात पुन्हा पुन्हा येत नसतो, तर तो आपल्या स्वतःहून आणायचा असतो. गँग बघू शकता तुम्ही, छोटे छोटे बाल माऊली आहेत बघा, ते पण सोबत आहे आपल्या. मित्रांनो, माऊलींच्या पालखीचं सुंदर रूप बघू शकता. खूप सुंदर पद्धतीने माऊलींची पालखी आज सजली आणि विशेष म्हणजे प्रत्येकाची आस लागली की आपल्याला कधी दर्शन होईल माऊलींचं, कारण प्रत्येक जण आतुरतेने वाट पाहत असतो. माऊलींचा हा जो सुख सोहळा आहे याच्यामध्ये माऊलींचं दर्शन घडावं, माऊलींचं मन भरून पाहावं, कारण माऊली हळूहळू पुढे पुढे सरसो जात असतं. तसं प्रत्येक ठिकाणी वारकरी किंवा तिथले स्थानिक लोक त्या ठिकाणी माऊलींची वाट पाहत असतात. पोलीस प्रशासनही सज्ज असतात या ठिकाणी, कारण हा सुख सोहळा सज्ज करण्यासाठी कितीतरी गोष्टींचा सहारा लागतो आणि हा सहारा अगदी व्यवस्थित फॉलो होत असतो. किती गर्दी असू दे, किती प्रचंडता असू दे, परंतु प्रत्येक जण मने भावाने या ठिकाणी दर्शनही होतं. प्रत्येकाच्या पद्धतीने विठ्ठल प्रत्येकाला भेटत असतोय. बघा, आता माऊलींची पालखी हळूहळू पुढे चालली आहे. थोडक्यात आत्ताच लवकरच माऊलींचं तिसरं गोलवंदन सोहळा चालू होणार आहे. प्रत्येक जण दर्शन घेताना आपल्याला दिसतात या ठिकाणी. खूप सुंदर सुखी सोहळा या ठिकाणी आपण अनुभवतोय आणि आपण त्या ठिकाणी दर्शनासाठी निघालोय माऊलींच्या पालखीचं. बघू शकता आपण. अगदी काही क्षणात माऊली या ठिकाणी ठाकरबुवाची समाधी या ठिकाणी पोहोचणार आहे आणि माऊलींचा रिंगण सोहळा चालू होणार आहे. याची देही याची डोळा आपण हा अनुभूती या ठिकाणी घेणार आहे. खूप सुंदर पद्धतीने माऊली या ठिकाणी हळूहळू निघाले ते आणि आपण बघू शकता प्रचंड जनसमुदाय या ठिकाणी माऊलींच्या स्वागतासाठी सज्ज आहे. टाळ्यांच्या कडकडाटामध्ये माऊलींचं स्वागत केलं जाते या ठिकाणी.
मित्रांनो या ठिकाणी ठाकूरबुवाची समाधी माऊलींची पालखी पोहोचते आणि या ठिकाणी स्वागत केलं जाते. फुलांचा वर्षा माऊलींच्या पालखीवर केला जाते. खूप सुंदर पद्धतीचा हा अविस्मरणीय सोहळा या ठिकाणी आपण पाहतोय. खूप सुंदर पद्धतीचं स्वागत या ठिकाणी माऊलींचं आत्ताच झालंय आणि अगदी थोड्या क्षणात माऊलींचा रिंगण सोहळा आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. रिंगण सोहळ्यातील अश्व या ठिकाणी माऊलींचं या ठिकाणी आपण बघू शकता. खूप सुंदर पद्धतीने या ठिकाणी तयार आहे आणि त्यासोबतच शितोळे सरकारांचा या अश्व या ठिकाणी आपण बघू शकता. खूप सुंदर सोहळा या ठिकाणी माऊलींचा आज आपण या ठिकाणी अनुभवणार आहे आणि प्रत्येक भक्त या ठिकाणी रिंगणाआधी दर्शन घेताना या ठिकाणी दिसतात आहे आणि खूप सुंदर पद्धतीने या ठिकाणी आपली संस्कृती या ठिकाणी पंढरीच्या वारीतली एक एक खेळ आपण या ठिकाणी पाहतोय. खूप सुंदर पद्धतीचा हा सोहळा या ठिकाणी आज आपण अनुभवतोय. मित्रांनो माऊलींचा अश्व किती सुंदर पद्धतीने या ठिकाणी आपण बघू शकता. खूप भारी या ठिकाणी दर्शन होताना या ठिकाणी भाविक दिसत आहेत. मित्रांनो ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहतोय तो क्षण आपण बघू शकता. माऊलींचा तिसरा गोल रिंगण ठाकूरबुवाची समाधी या ठिकाणी होताना आपल्याला दिसतोय. खूप सुंदर क्षण या ठिकाणचा आपण अनुभवतोय. खूप भारी या ठिकाणी माऊलींच्या गजरामध्ये या ठिकाणी रिंगण सोहळा पार पडताना दिसतोय.